नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इतिहास भाग 7 मागील ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. तर आज आपण इतिहास भाग 8 याची सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, 20-25 प्रश्न त्यात आपण बघणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघा, समुद्रगुप्त कोणत्या वंशाचा होता? त्याचा पर्याय बघा, मौर्य, गुप्त, सातवाहन, कुशाण. त्याचं अचूक उत्तर आहे गुप्त, पर्याय क्रमांक 2. ओके. प्रश्न पुढचा. प्रश्न दुसरा, समुद्रगुप्ताला कोणती पदवी मिळाली होती? त्याचं पर्याय बघा, विक्रमादित्य, 2 पराक्रमांकित, 3 महेंद्र आणि 4 धर्मराज. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 पराक्रमांकित. पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा, दुसरा चंद्रगुप्त याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पर्याय बघा, विक्रमादित्य, अशोक, कनिष्क, बिंदुसार. आणि याचं अचूक उत्तर आहे विक्रमादित्य. पुढचा प्रश्न, फाहियान हा कोणत्या देशातून भारतात आला होता? त्याचं पर्याय बघा, श्रीलंका, चीन, जपान, अरब. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 चीन. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 5वा, हर्षवर्धनाची राजधानी कोणती होती? त्याचं पर्याय बघा, पाटलीपुत्र, उज्जैन, कन्नौज, तक्षशिला. त्याचं अचूक उत्तर आहे कन्नौज, पर्याय 3. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 6वा, हर्षवर्धनाने कोणता धर्म स्वीकारला? त्याचं पर्याय बघा, जैन, बौद्ध, शैव, वैष्णव. त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन 2 बौद्ध. पुढचा प्रश्न. प्रश्न 7वा, हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय बघा, कालिदास, बाणभट्ट, विशाखदत्त, मेगास्थनीज. त्याचं अचूक उत्तर आहे बाणभट्ट. पुढचा प्रश्न. प्रश्न 8वा, कामरूप म्हणजे आजचा कोणता प्रदेश? त्याचं पर्याय बघा, बिहार, ओडिसा, आसाम, पंजाब. त्याचं अचूक उत्तर आहे आसाम. पुढचा प्रश्न. प्रश्न 9वा, प्रागज्योतिषपूर म्हणजे आजचे कोणते शहर? त्याचं पर्याय बघा, गुवाहाटी, पटना, वाराणसी, दिल्ली. आणि याचं अचूक उत्तर आहे गुवाहाटी. पुढचा प्रश्न. प्रश्न 10वा, सातवाहनांची राजधानी कोणती होती? पर्याय बघा, कांची, प्रतिष्ठान म्हणजे पैठण, मदुराई, उज्जैन. आणि याचं अचूक उत्तर आहे प्रतिष्ठान, पैठण. पुढचा प्रश्न. प्रश्न 11, गौतमीपुत्र सातकर्णीने कोणाचा पराभव केला? पर्याय बघा, अशोक, रुद्रदामन, शकराजा नहपान, 4 समुद्रगुप्त. त्याचं अचूक उत्तर आहे शकराजा नहपान. पुढचा प्रश्न. प्रश्न 12वा, नाशिक लेणी कोणत्या राजाशी संबंधित आहेत? ऑप्शन बघा, हर्षवर्धन, गौतमीपुत्र सातकर्णी, कनिष्क, चंद्रगुप्त. याचं अचूक उत्तर आहे गौतमीपुत्र सातकर्णी. पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा, पल्लवांची राजधानी कोणती? त्याचं पर्याय बघा, मदुराई, कांची, तंजावर, मैसूर. त्याचं अचूक उत्तर आहे कांची. पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा, चोल राज्य कोणत्या प्रदेशात होते? त्याचं ऑप्शन बघा, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, बंगाल. आणि याचं अचूक उत्तर आहे तमिळनाडू. पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा, संगम साहित्य कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? पर्याय बघा, महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, काश्मीर. आणि याचं अचूक उत्तर आहे तमिळनाडू. पुढचा प्रश्न. प्रश्न 16वा, अशोकाच्या शिलालेखात कोणत्या राज्यांचा उल्लेख आहे? पर्याय बघा, चेर, पांड्य, चोल, गुप्त, सातवाहन, कुशाण. तर अशोकाच्या शिलालेखात बघा चेर, पांड्य, चोल यांचा समावेश आहे.
पुढचा प्रश्न, प्रश्न 17वा. गुप्त कालाला काय म्हणतात? पर्याय बघा, अंधकार युग, सुवर्णयुग, आधुनिक युग, वैदिक युग. आणि याचं अचूक उत्तर आहे सुवर्णयुग. पुढचा प्रश्न, प्रश्न 18वा. इलाहाबाद प्रशस्ती कोणी लिहिली? त्याचं पर्याय बघा, कालिदास, हरिसेन, बाणभट्ट, विष्णू शर्मा. त्याचं अचूक उत्तर आहे हरिसेन. पुढचा प्रश्न, प्रश्न 19वा. हर्षवर्धनाच्या दरबारात कोणता चीनी प्रवासी आला होता? त्याचं पर्याय बघा, फाहियान, युआन श्वांग, इब्न बतुता, मार्को पोलो. त्याचं अचूक उत्तर आहे युआन श्वांग. पुढचा प्रश्न, प्रश्न 20वा. कामरूपचा राजा कोण होता? पर्याय बघा, भास्कर वर्मन, अशोक, कनिष्क, चंद्रगुप्त. त्याचं अचूक उत्तर आहे भास्कर वर्मन. पुढचा प्रश्न, प्रश्न 21वा. सातवाहनांचा संस्थापक कोण? तर कोण होता संस्थापक? याचं ऑप्शन बघा, सिमुक, अशोक, बिंदुसार, कनिष्क. आणि याचं अचूक उत्तर आहे सिमुक. राजा सिमुक हा याचं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 22वा. गौतमीपुत्र सातकर्णीची माहिती कुठे मिळते? तर ऑप्शन बघा, अजिंठा, नाशिक लेणी, सांची, सारनाथ. आणि याचं अचूक उत्तर आहे नाशिक लेणी. पुढचा प्रश्न, प्रश्न 23वा. पांड्य राजाची राजधानी कोणती? पर्याय बघा, मदुराई, कांची, तंजावर, उज्जैन. आणि याचं अचूक उत्तर आहे मदुराई. पुढचा प्रश्न, प्रश्न 24वा. चेर राज्य कोणत्या भागात होते? तर पर्याय बघा, केरळ, पंजाब, गुजरात, बिहार. आणि याचं अचूक उत्तर आहे केरळ. शेवटचा प्रश्न बघूया आपण. गुप्तकालीन प्रसिद्ध कवी कोण? तर पर्याय बघा, कालिदास, बाणभट्ट, तुकाराम, वाल्मिकी. आणि याचं अचूक उत्तर आहे कालिदास. तर मित्रांनो, आज अशा प्रकारे 25 प्रश्न बघितले आहेत. तर अशा प्रकारे आज इतिहास भाग 8 हा तर संपलेला आहे. तर पुढचा इतिहास भाग 9 आपण नंतर बघूया. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. धन्यवाद.